नाही, मोबाईल बघता बघता अशी एक रेसिपी समोर आली की ती बघताच क्षणी आपण पण ट्राय करूया का असं वाटत होतं. आणि मुख्य म्हणजे घरच्या साहित्यामध्ये जे की कमीत कमी सामानामध्ये कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी, अगदी 100% गॅरंटी घेऊन सांगते, ही रेसिपी ना सेम टू सेम हॉटेल स्टाईल चिकन मोगलाई तयार झाली होती. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट पण नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरू करूया. तर सर्वात आधी आपण अर्धा किलो चिकन घेणार आहोत. तर चिकनची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे आपण चिकन स्वच्छपणे धुवून घेणार आहोत 3 ते 4 पाण्याने. मस्तपैकी त्याला धुवून मग चाळणीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ना ते संपूर्णपणे निथळून जाईल. मग आता आपण चिकन मॅरिनेट करण्याची तयारी करूया. आता मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामुळे मी जेवढं 10 रुपयाला जे पॅकेट मधलं दही येतं ना तेवढंच मी वापरलेलं आहे. मग आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचा आहे. 1 चम्मच मी घेतलेला आहे धना पावडर, 1 चम्मच घेतलेला आहे जिरा पावडर, 1 चम्मच घेतलेला आहे गरम मसाला, 1 चम्मच घेतलेला आहे घरचं लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथं 1 चम्मच घालणार आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे. त्याचबरोबर 1 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर हे सर्व मसाले आपण चिकन मध्ये घातल्याच्या नंतर आणि मी 2 कांद्याचा बरिस्ता तयार केला होता, त्यातला थोडा आता वापरणार आहे आणि थोडासा नंतर वापरणार आहे. मग ह्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण हळद घालणार आहे. 1 ते 2 चम्मच मी इथं आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्याला छान मस्तपैकी सर्व मसाले चिकनला लावून घेणार आहे. मस्तपैकी चिकन आपलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याला झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे, जेणेकरून चिकनला सर्व मसाला मस्तपैकी चिकनला लागला जाईल. त्यासाठी मी 20 मिनिटं ठेवणार आहे. साधारण आपले 20 मिनिटं झालेले आहेत. आता गॅसवरती एक कढई चांगली गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे. कढई चांगली गरम झाली की मग त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच मी तूप घातलेला आहे. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 ते 2 तमालपत्र घालणार आहे. मग लगेच मॅरिनेट केलेलं चिकन सोडून घेणार आहे आणि मग या गरम तुपामध्ये चिकन छानसं परतून घेणार आहे. छानसं परतून घ्यायचं आहे आणि मग लगेच झाकण ठेवायचं आहे. तुपाच्या ह्याच्यामध्ये सगळं चिकनचा रस्सा चांगला उतरला पाहिजे. मग आपण पुन्हा 5 मिनिटांनी झाकण उघडूया. चिकनला छानसं परतून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा झाकण काढून चिकन छानसं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. ही सेम पद्धत आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे आणि हे करताना गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. हाय फ्लेम कुठंच करायची नाही. हे मी 3 ते 4 वेळा दर 5-5 मिनिटांनी झाकण उघडून तुपामध्ये छानसं चिकन परतून घेतलेलं आहे. असं 5-5 मिनिटांनी झाकण ठेवून मग पुन्हा तुपामध्ये परतल्याने काय होतं की चिकन शिजायला ना जास्त वेळ लागत नाही. कमीच वेळामध्ये आपलं चिकन शिजून तयार होतं आणि चिकन खाताना एकदम ज्युशी लागतं. त्यामुळे दर 5-5 मिनिटांनी आपल्याला चिकन तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघा तुपामध्ये किती मस्तपैकी छानसं आपलं परतून झालेलं आहे. याचा रंग सुद्धा बघा किती मस्त आलेला आहे. आता आपण ह्याला 5 मिनिटं अजून झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करून घेऊया. तर मसाला बनवण्यासाठी आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जो उरलेला बरिस्ता आहे ना तो संपूर्ण आपण इथं वापरून घेणार आहे. त्याच्यानंतर 2 अखंड लसणाच्या पाकळ्या त्याला छानशा सोलून घेतलेल्या आहे. ते आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व वापरायचं आहे. मग ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि साधारण 1 मीडियम आकाराचा टमाटा घालायचा आहे आणि ह्याला न पाणी टाकता छानसं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. ते टमाटा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर बघा हे मस्तपैकी न पाणी टाकता छानशी स्मूथली अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण चिकन बघूया. तर बघा झाकण उघडल्यावर किती मस्त रंग दिसतोय का नाही. या रंगासाठीच मला ही रेसिपी खूप आवडलेली आहे. बघा आणि तूप देखील किती छानसं वरती आलेलं आहे. आता आपण काय करूया, जो वाटलेला मसाला आहे ना तो संपूर्ण आपल्याला ह्या चिकन मध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घालून संपूर्णपणे त्याला आपण छानसं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना आपल्याला बिलकुल सुद्धा पाणी टाकायचं नाहीये. पहिला हा मसाला पूर्णपणे आपल्याला चिकनला लागून द्यायचा आहे.
मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. मसाला हा चिकनला संपूर्ण लावून घेतलेला आहे. आता साधारण 5 ते 10 मिनिट आपण मसाला टाकल्यावरती झाकण ठेवणार आहे. आता 5 मिनिटं मी साधारण ठेवलेले आहेत. 5 मिनिटं झाले, मी झाकण उघडते तर बघा किती मस्त रंग आलाय की नाही. तूप पण बघा किती छानसं वरती आलेला आहे. आता आपण ह्या स्टेज मध्ये ना आपल्याला इथे थोडंसं पाणी ऍड करायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी ज्युसी फ्लेवर येईल आणि चिकन देखील सॉफ्टला शिजलं जाईल. तर मी ह्याच्यामध्ये मिक्सर मध्ये जेवढा मसाला होता ना एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये पाणी ऍड करून मिक्सर चांगलं खंगाळून त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी तुम्हाला थिक पाहिजे ना त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकू शकता. पाणी टाकल्यावर ग्रेव्ही आपल्याला चांगली हलवून घ्यायची आहे 2च मिनिटं साधारण. आणि ही प्रोसेस करताना गॅस एकदम लो ठेवायचा आहे, हाय फ्लेम ठेवायची नाही, जेणेकरून आपला मसाला ना पूर्ण खाली करपून जाईल. त्यामुळे आपल्याला लो फ्लेम करायची आहे. तर आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि साधारण 10 मिनिटं झाकण ठेवून ह्याला बारीक गॅसवरती चिकन आणि ग्रेव्ही छानशी शिजून द्यायची आहे. साधारण 15 मिनिटं झालेली आहे. आपली चिकनची ग्रेव्ही शिजत आहे. तर बघा किती मस्तपैकी थिक झालेली आहे. आता मी इथे या स्टेजवरती गॅस बंद करते आणि ह्याला 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देते. 5 मिनिटानंतर बघूया, मस्तपैकी आपलं चिकन एकदम छानसं तयार झालेलं आहे. मस्त ह्याला रंग देखील, कलर देखील, तूप देखील किती छानसं वरती सुटलेलं आहे. अशा प्रकारे रेसिपी आपली तयार आहे, मस्तपैकी चिकन मोगलाई. अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे चिकन मोगलाई. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया छान छान मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये.